आपण पाड्यावरचे लोक, आपली सावली सुद्धा त्यांना सहन होत नाही. मग तो वीट ठेवायला तयार होईल का? त्याच्या घरातले त्याला इथे येऊन देतील का? माहित नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय उत्तर नाही मिळणार. हे बाळा, तुला काय उदाहरण अरे हरबा, अरे काय झालं? अरे काय नाही, नदी दूर आहे म्हणून आपल्या पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी पिलं तो. आधी उलट्या केल्या आणि मग त्याच्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडला. मागच्या वर्षी असंच पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी पिल्यामुळे आपल्या पाड्यातली एक चिमुरडी तिनं जीव सोडून दिला होता. आता माझ्या बाळाला काय झालं तर? नाही नाही, काही होणार नाही, काही होऊ बी देणार नाही. मी जातो. थांब, मी वैद्य आहे. ठेव त्याला खाली. हे घे, त्याला खाऊ घाल, बरं वाटेल. पादुकाण. बा, आई कुठं? वैद्य भाऊ, तुमचे लय उपकार आहे. तुमचे उपकार कसं फेडू मला काय कळलं ना बघा. वैद्य बुवा, तुम्ही देवच आहात बघा. या पादुकांमध्ये शक्ती आहे. स्वामी कुणाला काही होऊ देणार नाही. पण हा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायला हवा. वय वैद्य बुवा, आता ही परिस्थिती बदलायला हवी. श्री स्वामी समर्थ. बा, आय, आता आपण पहिला टप्पा पार केलाय. आता त्या व्यक्तीला इट रचायला घेऊन जाण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल ना, तो मी करायला तयार आहे. त्या तरुणाला मी आजच भेटणार आणि आताच. चमत्कार क्षणात होतो, पण परिवर्तनासाठी संघर्ष करावाच लागतो. ताई, तुम्हाला ह्या गावात मानव नावाचा कोण मुलगा माहित आहे का? त्याचं घर कुठं आहे माहित आहे? नाही व, मला माहित नाही. हो दादा, ऐका की, ह्या गावात मानव नावाचा कोण तरुण राहतो का? त्याचं घर कुठे आहे सांगू शकाल? मानव, शशिकलाचा मुलगा ना? वय वय. हे काय मोठं घर त्यांचंच आहे. धन्यवाद. आज माझं जे होईल ते होईल. अपमान होईल, नकार मिळेल,
पण आज मी मागे फिरणार नाही. मला त्यांना भेटायचंच आहे. हेच ते मानवरावांचं घर. यांनी मला पाहायला नको. लांब हो, लांब हो, लांब हो. हे आजींचं घर आहे. ह्या तर प्रचंड कर्मठ आहेत. ज्याची भीती होती तेच झालं. तुझी सावली अंगावर पडली आणि विट्टाळ झाला. तो तरुण अशा घरातला निघाला, तो यांच्यासारखाच कर्मठ असणार. कधीच तयार होणार नाही माझ्यासोबत पाड्यावर यायला, ईट ठेवायला. अंजली, तुझ्या आयुष्यातील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता तुझा कस लागणार, सत्वपणाला लागणार. पण तुझं स्वप्न हे स्वतःच्या नाही तर समाजाच्या भल्याचं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो तेव्हा स्वतःला त्या अग्नी दिव्यातून जावं लागतं. आणि तुझ्या आयुष्यातील तो काळ आता सुरू झाला. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अरे रामदास, तू सदाशिव कुठे आहे? अगं शशिकला ताई, माणसाला आतमध्ये येऊ देशील का नाही? ये ये बस. बरे वाटले हा? अगं सदाशिव ह्याला भेटणार होता, पण कुणास ठाऊक अचानक त्याच्या अंगावर फोड आलेत. मग मी गड्यासोबत त्याला वैद्याकडे पाठवलं आणि म्हटलं त्यांच्याकडून अगदी व्यवस्थित उपचार करून घे. पण असे अचानक कसे फोड आले? वैद्य काय सांगतील ते खरं बघ. अगं मला सदाशिव बोलला की तू मानवासोबत मुलगी बघायला जा. म्हटलं ठीक आहे, आणि तसंही मला तुला भेटायला यायचंच होतं ग. पण दादा, अचानक फोड कसे आले? आश्चर्यच आहे नाही? असो, तूच जा घेऊन मुलगी बघायला. ताई साहेब, अगं कशाला दुसऱ्यांच्या मुली बघायला लावतेस मला? अगं माझी लेक आहे ना, तिला सून करून घे की तू. खरं सांगू का दादा, माझी पण अशीच इच्छा होती, पण आमच्या आईंना ते मान्य नाहीये. आम्हाला तोला मोलाच्या घरचीच मुलगी हवी आहे बरं. हिच्या वेळी आम्ही ते काही पाहिलं नाही, पण ती चूक पुन्हा करायची नाहीये. तोला मोलाच्या घरातली मुलगी आली की तेवढाच पैसा ती घेऊन येणार. तिला रीतीभाती माहित असतात. अशा घरात कसं वागायचं, वावरायचं, सगळे नियम तिला ठाऊक असतात. अशीच मुलगी आपल्या घराला शोभते. आणि रामदास, तू हिच्या मनात पुन्हा पुन्हा तेच भरू नकोस. हे बघा आई, अहो माझ्या लेकीला मी या घराला शोभेल अशीच वाढवली आहे. आता राहायला प्रश्न पैशाचा, तर माझ्याकडे आहे नाही ते ना सगळं देऊन टाकेल. नको. अरे मानवा, तू तरी सांग हिला. अरे मामा, मी तिला लहानपणापासून बहीण मानत आलोय, आणि हे असं अचानक मी तिला बायको नाही मानू शकत. आणि आजी, आई, तुम्ही जे नियम बांधून माझ्यासाठी मुलगी पाहताय ना, तेही मला मान्य नाहीये. आणि मी मुलगी माणूस म्हणून कशी आहे ना, तेवढंच पाहणार. असं म्हणजे या घराचे सगळे नियम तू पायदळी तोडवणार? तरी मला सदाशिव सांगत होता, सगळं सांगितलं त्यांनी मला. मला म्हणाला ताई आणि आजीला पण सांग.
काय सांगायचंय? काय म्हणजे हा सदाशिव बरोबर का जाऊ शकला नाही? हा तिथं कुठल्या तरी एका वृद्ध माणसाला मदत करत होता. मानव, हे खरं आहे? आजी, मला त्यावेळी त्या वृद्ध माणसाची मदत करणं जास्त महत्वाचं वाटलं आणि मी माणुसकीला जास्त महत्व देणार. बाकी पुढे तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते तुम्ही करा. मीही बघतेच तू कसा या घराचे नियम मोडतोयस ते. स्वामी, स्वामी, काही दिवस तरी आमच्या गावात थांबा. अहो, असा योग वारंवार येत नाही. स्वामी, दिवस राहू द्या, पण आता आलाच आहात तर थोडं थांबा आणि आम्हालाही सेवेची संधी द्या. आता नको, पुढच्या वेळी येऊ तेव्हा थांबव. आता मला सुंदरीला घेऊन अक्कलकोटला निघायचं आहे. तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. स्वामी, तुम्ही आमच्या गावासमोरून जाणारे आम्हाला कळलं होतं, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन थोडंसं धन गोळा केलंय. स्वामी, हे आमच्या श्रद्धेचं दान आहे, कृपया स्वीकार करा. स्थान चालवण्याकरता जेवढं धन आवश्यक आहे तेवढं आहे आमच्याकडे. देणगीच्या स्वरूपात फक्त वेळोवेळी देत असतात. हे धन इथल्या गोर गरिबात वाटून टाका. या गावात चांगली देणगी मिळते. हा बुवा जर इथे थांबला तर आणखी काय काय मिळेल? या बुवाला इथे थांबवायलाच हवं. सुंदरा मावशी, जर अशा येता का? स्वामी, अहो मी काय म्हणते, एवढा आग्रह करतायत ते तर राहूयात आपण काही दिवस इकडे. कपिले, तुला इथे का थांबायचं ना चांगलं ठाऊक आहे आम्हाला. उचल हे धन आणि दे यांना. हो. कपिले, आपला मार्ग त्यागाचा आहे. या कपिला ताईवर लक्ष ठेवावं लागणार बघते. खरंय स्वामी. स्वामी, तुमच्या या कृतीचा अर्थ उमगलाय मला. जिथे लोभ सुरू होतो ना, तिथे साधना थांबते आणि जिथे त्याग असतो तिथेच देवही वास करतो. हो ना स्वामी? भले, शाबास कविराज. हो हो, अगदी बरोबर. चला. भाऊ, आम्हाला नावेने सोडा ना. पलीकडे थोड्याच अंतरावर आमचं गाव आहे. पैसे लागतील. कविराज, आपण इतक्या घाईत स्थानावरून निघालो ना की पैसेच घेतले नाही. हो, तुम्ही आम्हाला सोडा, आम्ही नंतर आणून देतो पैसे. नाही, आधी पैसे द्या, मगच मी सोडेन. अहो, आम्ही नाही फसवणार तुम्हाला, नक्की आणून देऊ. नाही. स्वामी, आपण मार्ग बदलूयात का? तसही पाण्यातून जायला मला भीती वाटते. नाव जर मध्येच पलटली तर? तसंही मला पोहताही येत नाही हो. आपण जाऊ ना दुसऱ्या मार्गाने, चालेल का? चला जाऊया. नाही, आपण याच मार्गाने जायचं.
कारण आम्हाला तुला एक मार्ग दाखवायचा आहे कपिले. मार्ग आमच्याकडे नाणी आहेत, पण ती आम्ही देऊ शकत नाही. दिली तर चोरल्याचा उपयोग काय? आणि मग सगळ्यांना कळेल की आम्ही चोरी केली. ते गप्प राहणं उत्तम शहाणपण आहे त्यातच. कपले तोंड उघडू नकोस. आम्ही नावेने जाणार तोवर आम्ही इथून हलणार नाही. ठीक आहे, मी असं करते, माझ्या धोंडू भाऊकडनं पैसे घेऊन येते. नाही. कोणी कुठे जाणार नाही. जर हा नावाडी सोडणार नसेल तर दुसरा नावाडी येईल. तोवर आपण इथेच थांबायचं. कोणी कुठे हलणार नाही. आपण नावेनेच जाणार. अंजली, अगं तेच मावळलाय. तू चल घरी आता, आपण उद्या सकाळी येऊ. नाही नाही, जोवर मला ते मानवराव भेटत नाहीत तोवर मी इथंच थांबणार. उगाच आमची भेट लांबली तर मी अजून एक धोका नाही पत्करू शकत बघ. मी इथंच थांबणार. तू तुझा पाड्यावर. नाही नाही, मी तुला असं एकटीला सोडून नाही जाणार. मी पण थांबतो बघ इथंच. अरे बरं, थांब इथंच. मानवराव, मानवराव, हो मानवराव. मानवराव, कोण आवाज देते? थांब मानव. काय रे मानव, जेवलास का? अहो, अंजली, अगं त्यांनी दार लावून घेतलंय. चल आता. नाही बा, काय बी झालं तरी मी इथून हलणार नाही. मला असं वाटतंय मानवराव येतील बाहेर, आमची भेट होईल. स्वामी देवा, घ्या ही शाल पांघरते तुम्हाला. घ्या. सुंदरे, काय करावं तुझ्या या मायेचं. तिकडे तो नावाडी नावाडी नाहीच म्हणतोय, आणि इकडे हा बुवा बुवा हट्टाला पेटलाय. इथून जायला तयारच नाही. या पोचणाऱ्या थंडीत जीव जायचा. अंगावर घ्यायला घोंगडं पण घेतलं नाहीये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अहो, हे असलं काही करत बसू नका. हे बघा, स्वामी देवांची इच्छा नसेल ना तर तुम्हाला यश येणार नाही. तेव्हा आता हे सगळं बंद करा. स्वामी देवांवर विश्वास ठेवा. त्यांचं नामस्मरण करा. म्हणजे थंडी बघा कशी पटकन पळून जाईल. तुम्ही करा नामस्मरण.
थंडी घालवायची आहे का? हो स्वामी, थंडी घालवायची. एक काम करायचं, समोर नदी दिसतेय, जा त्या नदीत डुबकी मारा आणि या, थंडी निघून जाईल.